परिपाठ ज्या माऊलींनी आम्हाला घालून दिला, 1897 साल, आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आलेली प्लेगची साथ, माणसं कुत्र्या मांजरासारखी पटापट मरत होती बरं का, किड्या मुंग्यांप्रमाणे मरत होती. काखेमध्ये प्लेगची गाठ यावी आणि माणूस तापाने फणफणून मृत्युमुखी पडावा, या वेळेमध्ये या माऊलींनी ज्ञानदानाबरोबरचं जे सेवा कार्य केलंय ना ते विलक्षण आहे. आणि ती सेवा करता 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 एका प्लेग झालेल्या मुलाला खांद्यावर उचलून कडेवर घेऊन दवाखान्यात नेईपर्यंत, मुलाचं नाव होतं यशवंत, या यशवंताच्या दवाखान्यात नेईपर्यंत स्वतःला प्लेगची लागण झाली आहे आणि ही माऊली त्यामध्ये संपली आहे. मला असं वाटतं सेवा कशी असावी, काय असावी, याचा परिपाठ घालणारं सावित्रीबाईंचं हे चरित्र सांगावं तितकं कमी आहे हो. म्हणून आमच्या छत्रपतींच्या साम्राज्यामध्ये, स्वराज्यामध्ये सुद्धा रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आज माणसं एवढंसं काही बांधू द्या, स्वतःचा चिरा लावायला किती नावाचा उत्सुक असतात. अमुक 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 नावाचा उद्गार लोकांसमोर करावासा वाटतो. काही ठिकाणी कीर्तनामध्ये सुद्धा आम्हाला लिस्ट येते, कीर्तनापेक्षा अर्धा तास त्यालाच जातो सगळ्यांच्या नावाचा उच्चार करायचा. पण इथं काही नाही हो, मला हा अनुभव अजिबात नाही. इथं सगळ्यांच्या नावाचा उच्चार करायचा. आम्ही नावासाठी नाही, नामासाठी इथं आलोय, हे सगळ्यात महत्वाचं आहे. देशमातेच्या, भारत मातेच्या, संस्कृतीच्या, पांडुरंग परमात्म्याच्या आणि आमच्या अधिष्ठात्री जी देवता आहे ना, आमची उपास्य देवता, तिच्याकरता आम्ही आलो इथे. त्यामुळे आज मला आनंद वाटतोय. ही सेवा करत असताना मी म्हटलं की आपण सगळे नावासाठी लढणारी माणसं आपण पाहिली, पण सेवा, त्या सेवेसाठी आजन्म खर्च करणारी माणसं सुद्धा आपण पाहिली. रायगडाचं बांधकाम पूर्ण झालं आणि हिरोजी इंदलकरांनी एक चिरा लावला, तो पायरीशी लावला आणि तिथं लिहिलं सेवेसी तत्पर हिरोजी इंदलकर. का हो? एखादा मोठा चिरा जरी राजांना सांगितलं असतं ना, माझ्या नावाचा बांधा, तिथं नाव लिहा, भविष्यातल्या लोकांनी, पिढ्यांनी माझ्याकडे बघू द्या, माझ्या नावाचा उद्घोष करू द्या, नाही, पायरीशी नाव लिहिलं. माझ्या नामदेवांनी पांडुरंगाची भक्ती केली, पण आम्ही चिरे पायरीचे म्हणून आज प्रत्येक जण नामदेवांच्या पायरीला नमस्कार करून पांडुरंग परमात्म्याची पायरी बनवून गेले नामदेव महाराज. संत असू देत, सत्पुरुष असू देत, महापुरुष असू देत, वीर पुरुष असू देत, या मातीमध्ये जन्म घेणारी प्रत्येक व्यक्ती, प्रतिभावंत व्यक्ती इथं आल्यानंतर फक्त सेवेचा पाठ देऊन गेली आम्हाला. म्हणून आज मुद्दाम जाणीवपूर्वक ज्ञानराजांनी आम्हाला सांगितली सेवा, आणि ती सेवा पांडुरंग परमात्म्याजवळ माऊली या अभंगामध्ये मागून घेतायत. विठ्ठल विठ्ठल तुझी सेवा करीन मनोभावे. 12व्या शतकापासून ज्ञानोबांनी जो भक्तीचा जागर मांडलाय की नाही, त्या जागरामध्ये पुढच्या काळामध्ये नामदेव महाराज आले. नामदेवांनी ज्ञानाचा, भक्तीचा प्रसार प्रचार इतका केला की ते नाम पांडुरंगाला भेटायला जावं, वडिलांनी सांगावं, नाम्या पांडुरंगाला माझा नैवेद्य अर्पण कर, आजच्या दिवशी तू काम कर माझं नैवेद्याचं. परमात्मा म्हणायचे, नामदेव महाराज म्हणायचे, बाबा मी एवढूसा लेख कसा जाऊ पांडुरंगाकडे, जा म्हणायले. आणि लक्षात ठेव, पांडुरंग देव जेवल्याशिवाय तू जेवायचं नाही, हा 5 वर्षाच्या लेकराला दिलेला उपदेश होता. देव जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही. नामदेव महाराज म्हणाले, हो बाबा. दामाशेठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या वेळी नामदेव महाराजांनी उठावं, सकाळी सकाळी आईच्या मागे टुमणं लावावं, आई लवकर जेवायला तयार कर, लवकर जेवायला तयार कर, मला पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करायचंय. घेतलं भोजनाचं ताट, निघाले दुडू धावत रावळात. मध्यान्नीची वेळ, सकाळी उठल्यामुळे स्वतःला भूक लागलेली, आणि राऊळामध्ये पोहोचल्यानंतर असं मंडल केलं, ताट ठेवलं, पाणी फिरवलं आणि पांडुरंगाला म्हणले, करा सुरुवात. एवढ्याशा अर्जवानी देव जेवणार आहे का हो? आमच्या घरातलं 5 वर्षाचं लेकरू आठवून बघा, एवढूसा अर्जव केल्यानंतर देव जेवेल का? तुमच्याकडून कधी जेवलाय? आपल्याकडून पांडुरंग कधी जेवलाय का? नाही. नामदेवांकडून जेवले, कारण नामदेव महाराज रडले, पांडुरंगासाठी रडले. आम्ही रडत नाही, आम्ही आमच्या लेकरा बाळांसाठी रडू, आम्ही आमच्या प्रपंचासाठी रडू. सावरकर ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर हिंद मातेसाठी, मातृभूमीच्या मुक्ततेसाठी रडले. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले रडल्या. जिजामाऊली
350-400 वर्षाचा गुलामीचा अंधकार पाहिला आणि मनामध्ये विचार आला की हे कोण सगळं दूर करेल. म्हणून आई जगदंबेकडे साकडं घातलं की मला असा पुत्र दे. रडल्या का? माझ्या लोकांचा उद्धार व्हावा. मग ती देशभक्ती असू दे देवभक्ती दोन्हीकडे आर्तता लागेल. नामदेव महाराजांनी पांडुरंगाला सांगितलं, देवा आता जर जेवला नाहीस ना तर घरातलं लाकूड आणीन म्हणले चुलीतलं. आपली आई जे आपल्याला करते ना ते सगळं तिथं चाललं होतं. बऱ्या बोलानं जेव, नाहीतर आई जसं मला मारते तसा मार देईन म्हणले. शाणं बाळे की नाही माझं, शाणं बाळे, जेव बरं जेव बरं जेव बरं करून पांडुरंगाला जेवायला घालतायत. पांडुरंग हले ना बोले ना. कटेवरी हात तुझे विटेवरी पाय, कटेवरी हात विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे विटेवरी पाय. पंढरीच्या पांडुरंगा, पंढरीच्या पांडुरंगा पाहतो सिकाय, कटेवरी हात तुझे विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे विटेवरी पाय, कटेवरी हात तुझे विटेवरी पाय. भगवंता जेव की रे बाबा, किती वेळ झाला बघ बरं. मी एवढासा लेकरू आलोय आज तुझ्यासाठी, हा, आणि चवण्या ढवण्या लावलेस वय, नखरे करतोस वय, जेव. परमात्मा हलेना बोलेना. आणि एक क्षण असा आला, 5 वर्षाचं लेकरू आहे, अलौकिक सिद्धी मिळवली 5व्या वर्षी. 5व्या वर्षी नामदेव महाराज सांगतात, पांडुरंगा आता जर जेवला नाहीस ना तर इथं या तुझ्या पायरीवर डोकं आपटून जीव देईन म्हणाले, संपवेन. आणि पायरी धरली, डोकं आपटणार, थाडकन डोक्याला लागलंच नाही. हातात डोक्याखाली मऊसर हात लागला आणि गाभाऱ्यातनं आवाज आला, नाम्या अरे दगडाचा देव कधी जेवतो का रे. नामदेव महाराज म्हणले, दगडाचा देव कधी बोलतो का रे. बोललास, चाटून पुसून स्वच्छ करायला लावलं ताट. का हो? कारण ज्ञानदेवांनी सांगितलेला भक्तीचा संस्कार पुढच्या काळामध्ये होता. सेवा कशी करायची, भगवंताकडून सेवा करून मागून कशी घ्यायची की मला तुझी सेवा घडू दे. आणि हेच ज्ञानोबा माऊली आम्हाला पुन्हा पुन्हा सांगतायत अभंगाच्या प्रथम चरणापासून. तुझी सेवा करीन मनोभावे, माझे मन गोविंदी रंग दे. माऊलींनी असं सुंदर देखणं मागणं मागितलंय श्रोते. आम्हाला सेवा करायची, शब्द वापरला मनोभाव. 5 प्रकारचे भाव आहेत म्हणाले. शांत भाव आहे, सख्य भाव आहे, दास्य भाव आहे, वात्सल्य भाव आहे आणि माधुर्य भाव आहे. सर्व प्रकारांनी आम्हाला सेवा करायची आहे. आणि मनातनं सेवा तेव्हाच घडेल, सेवा करावी नाही लागणार, सेवा आपोआप घडेल. मला सांगा, आपण इथे आलात, खूप आग्रह झाला का, ओढून ताणून आणलं का कुणी इथं तुम्हाला? नाही ना, आपोआप पावलं इकडं वळली, कळाला कार्यक्रम आहे, ज्याचा आवड आहे तो मनापासून आला. सेवा घडते, सेवा करावी नाही लागत. आणि ती सेवा तेव्हाच घडते जेव्हा मनातल्या विकारांना आम्ही थारा देत नाही. मनामध्ये असंख्य विकार आहेत, या षड विकारांना जेव्हा हकलून देऊ ना तेव्हा परमात्मा इथं प्रतिष्ठित होईल आणि मग सेवा घडेल, आपोआप घडेल. 5-6 विकार आहेत तुमच्या माझ्या आतमध्ये. कुठले कुठले विकार आहेत? आमच्या जनाबाईंनी सुद्धा याच अंतर्गत एक मागणं मागितलंय पांडुरंगाकडं. म्हणाले, हे सगळे विकार मरू देत. महाराष्ट्राचं कुलदैवत आहे खंडोबराय, या खंडेरायाकडे मागणं मागितलेत. खंडेराया तूज करीते नवसू. नवसच केला माऊलींनी, जसा नवस केला ना तसा यांनी नवस केला, अनेक संतांनी केले. खंडेराया तूज करीते, हलवू ना, करीते नवस, खंडेराया तूज करीते नवसू, खंडेराया तूज करीते नवस. मरुदे सासू खंडेराया, मरुदे सासू खंडेराया, खंडेराया तूज करीते नवसू, खंडेराया तूज करीते नवसू, खंडेराया तूज करीते नवस.
खंडेराया तुझ करीते नवस सासू मेल्यावरी तुटेन आसरा सासू मेल्यावरी तुटेन आसरा आता मरू दे सासरा खंडेराया भया मरू दे सासरा खंडेराया खंडेराया तुझ करीते नवस खंडेराया तुझ करीते नवस खंडेराया तुझ करीते नवस सासरा मेल्यावरी होईल आनंद. महिला वर्गाला इतका आनंद झाला बाई 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 आमच्या मनातलंच गाणं काढलं जनाबाईंनी. सासू मरू दे सासरा मरू दे नणंद मरू दे आता मरू दे नणंद खंडेराया बया मरू दे नणंद खंडेराया खंडेराया तुझ करीते नवस खंडेराया तुझ करीते नवस खंडेराया तुझ करीते नवस खंडेराया तुझ करीते नवस. काय गंमत आहे. जनाबाईंनी असा आगळा वेगळा नवस खंडेरायाला का केला असेल. माऊलींनी नवस केला मनोभावानी सेवा घडू दे. जनाबाईंचा नवस आहे विकार मरू देत. सासरा म्हणजे काय हो. सासरा हे क्रोधाचं प्रतीक आहे. क्रोध मरू दे माझ्या हृदयातला. सासू म्हणजे असूयेचं प्रतीक मानले. सासू मरू दे म्हणजे घरातली सासू नाही. महिला वर्गांना बरं वाटतं असं काय आलं की नवीन नवीन नवीन. नणंद मरू दे ते तर कधीच जुळत नाही आमचं. पण ही नणंद मोहाचं प्रतीक आहे. आमच्या इथला मोह असूया मत्सर द्वेष क्रोध या कशालाच थारा नाही आमच्या हृदयामध्ये आम्ही देत ना तेव्हा तुमच्या माझ्याकडून सेवा घडते. आणि ही सेवा घडावी लागेल. भगतसिंग राजगुरू सुखदेव अनंत कान्हेरे मदनलाल धिंगरा मंगल पांडे ही सगळी मंडळी हुतात्मा झाली. बलिदान दिलं गेलं देशासाठी स्वातंत्र्यासाठी. भगतसिंग अगदी ऐन तारुण्यामध्ये फासावर जाण्याचं वय नव्हतं. हातामध्ये भगवद्गीता होती शेवटच्या क्षणाला. त्या फाशीच्या तख्ताचं चुंबन घ्यावं. आम्ही अमर हुतात्मे त्यांना म्हणतो. आज दुर्दैवानी आमच्या समोरचे आदर्श बदलले. भगतसिंग अगदी 22-23 वर्षाचं वय आहे. इंद्रायणी भीमेच्या काठावर मरणाला मृत्यूला निधड्या छातीने सामोरा जाणारा या देशाचा युवराज छत्रपती संभाजीराजे. इंचावर औरंगजेबाने तुकडे केले होते देहाचे. 40 दिवस अतोनात हाल केले. अतोनात झाडाला रंधे लावतात ना तसं देहाला कातडी सोलली होती. कोशिंबिरीसाठी काकडी सोलतात तशी भयानक मरणप्राय यातना सहन केल्या. तो औरंगजेब म्हणत होता. बाकीची मंडळी म्हणत होती अबे इसके हा में हा मिलाओ बाद में भाग जाना. पण 32 वर्षाचे आमचे छत्रपती संभाजी महाराज नाही हो नाही. ब्रीद घेतलं होतं. समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय ना शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. एवढंच नाही याहून करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष. याच्यापेक्षा काही वेगळं करता आलं तर आज तुम्ही करा. म्हणून मनातल्या मनात अखंड मुखातनं शब्द येत होता जगदंब जगदंब जगदंब. डोळ्याला औरंगजेब नजर देऊ शकत नव्हता. इतके विलक्षण करारे डोळे होते त्या परिस्थितीमध्ये संभाजीराजांचे. पण ते डोळे सहन होईना जगदंबचा उच्चार सहन होईना म्हणून जीभ छाटावी. एखाद्या हशमाला लाल बुंद साळ्या करून तापवून त्या डोळ्यामध्ये घुसवून डोळ्यांची राख करावीशी असं सांगावं. आणि त्याही परिस्थितीमध्ये शांत असा कनातीला कान लावून बसायचा औरंगजेब. आता विवळेल हा मग विवळेल ऐक आ असा उच्चार करेल आणि मी ऐकेन त्याच्यासाठी असा तरसलेला असायचा. पण नाही हो. सेवेचं व्रत हातात घेतलं. छत्रपतींचा वारसा हातामध्ये घेतला. 40 दिवस मरणप्राय यातना दिल्या आणि मग इंद्रायणी भीमेच्या काठाला आमच्या वडूजवळ आणलं. इंचावर पायाकडून तुकडे करायला सुरुवात केली. आपण हे ऐकू शकतो फक्त. ऐकताना आम्हाला त्रास होतो. बोलताना त्रास होतो. ऐकताना आपल्याला त्रास होतो. प्रत्यक्षात काय झालं असेल. आणि त्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये जी व्यक्ती धर्मासाठी गेली जी व्यक्ती धर्मासाठी जगली धर्म हे एकमेव ब्रीद समोर ठेवलं. या राष्ट्राचं कल्याण एकमेव ब्रीद समोर ठेवलं. त्या राष्ट्रामध्ये आम्ही
खुशाल धर्माला बाजूला ठेवतो आणि आचरण करतो, आमच्या हातून सेवा कशी घडेल मला सांगा? ज्या ज्ञानोबांनी असा वारसा आम्हाला दिला विठ्ठल भक्तीचा, सुंदर परंपरा घालून दिली, ज्या छत्रपतींनी त्या भक्तीला शक्तीची जोड देऊन भक्ती शक्तीचा सुरेख संगम या महाराष्ट्रामध्ये आणला, आणि या परिस्थितीमध्ये आज आम्ही घराघरामध्ये धर्म शिक्षण द्यायला विसरलो. छत्रपतींचे वारसदार आम्ही स्वतःला म्हणून घेतो, पण आमच्या घरामध्ये धर्म शिक्षण नाही. मुलीला हातामध्ये बांगडी घाल म्हटलं तर तिला राग येतो कधी कधी. घरामध्ये संध्याकाळ झाली की दिवे लागणीला सगळ्यांनी एकत्र बसलंच पाहिजे, हा परिपाठ आहे तुमच्या माझ्या संस्कृतीचा. सनातन वैदिक धर्मातली आम्ही मंडळी आहोत, परंपरेची. पण बसतं का हो आज कुणी? संध्याकाळ झाली की सगळे बाहेर. उलट आहे. परवा फार मोठा सण झाला आमच्याकडे. कुठला सण झाला ना? 31 डिसेंबर. सगळ्या महाराष्ट्रात वा रे वा, काहीतरी खरकट खातो लोकांचा आम्ही. कसले सण साजरे करता हो? मी म्हटलं होतं 31 डिसेंबर हा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे भजन आणि कीर्तन साजरा करूनच झाला पाहिजे 31 डिसेंबर. त्याशिवाय आम्ही महाराष्ट्रीयन नाही, त्याशिवाय आम्ही ज्ञानोबा तुकोबांचे वारसदार नाही. कारण आमच्या जगण्या वागण्याचं रसायन आहे ज्ञानोबा तुकोबा. इथल्या प्रत्येक मुलाच्या रक्तामध्ये ते संस्कार असलेच पाहिजेत. त्याच्या आधी 25 डिसेंबर. बरं, लेकरांनी घातल्या लाल टोप्या इथपर्यंत ठीक आहे, आईवडिलांनी पण म्हणजे त्यांच्या बुद्धिमत्तेची दृष्ट काढावी मीठ मोहऱ्यांनी, असं मला कधी कधी वाटतं. कुठे चाललो आम्ही? मग या सगळ्याचा विचार करावा. म्हणून मला या शाळेचं विशेष कौतुक वाटलं की इथे पालक आणि लेकरं एका विचाराखाली, एका छत्राखाली एकत्र येत आहेत, संस्कृतीचा जागर घालतायत, आणि आपण सगळे त्याला अतिशय सुंदर पद्धतीने साथ देत आहेत. दृष्ट लागेल असा उत्सव आहे श्रोते हो. माझ्या परम भाग्याने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचं आज मला भाग्य मिळालंय. माऊलींनी पांडुरंगाकडे सेवा मागितली, तुझी सेवा करीन मनोभावे. शब्द वापरला मनापासून, उगीच आपलं करायचंय म्हणून नाही. असाच एखादा उत्साही कार्यकर्ता असतो बघा, भक्तीमध्ये, देशसेवेमध्ये, समाजसेवेमध्ये, त्याला काहीतरी करायचं असतं. मी असं करीन, मी तसं करीन, मी याव करीन, त्याव करीन. पारावर बसतो, हातामध्ये पत्ते असतात. या देशात क्रांती झाली पाहिजे, हातात पत्ते, हातामध्ये कॅरम आहे, हातामध्ये मोबाईल आहे. मोठा माणूस घरातलं काहीतरी सांगतंय, बाबा रे ऐक ऐक. पितृतुल्य एखादी व्यक्ती 16-17 वर्षाच्या पोराशी काहीतरी बोलत असते, काहीतरी संवाद करत असते. हे घराघरातलं दृश्य आहे. त्याच्या हातात मोबाईल आहे, तो वर बघायला सुद्धा तयार नाही. जुना काळ होता. आपण सगळी मोठी मंडळी आहात, आपण इथे माझ्या वयाच्या, माझ्यापेक्षा मोठ्या महिला वर्ग आहे. मला सांगा, घरामध्ये कुणी पुरुष वर्ग आला तर पटकन सोफ्यावरनं उठणं, उभं राहणं, ही संस्कृती होती, हा आचार होता. आता नाही, कसेही लोळतात. येऊ दे वडील, येऊ दे, नाही तर आजोबा येऊ दे. हातामध्ये मोबाईल आहे, वडील सांगतायत अरे ऐक मी काय म्हणतोय, अरे ऐक मी काय म्हणतोय. त्याचं तोंड मोबाईल मधनं बाहेर नाही. शेवटी अरे ऐक माझं काय आहे म्हणून 100 आठ्यांचं जाळं इथं आणायचं, आणि मग वडिलांना उलट. मला सांगा, या सगळ्यातून आम्हाला काय मिळणार आहे? कसं कळणार हु आय एम? कसं कळणार व्हॉट इज द मिशन ऑफ माय लाईफ? मी जन्माला का आलोय? माझ्या जीवनाचं ध्येय काय? मला इथं येऊन करायचंय काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्हाला संतांनी त्यांच्या वाङ्मयात दिली श्रोते हो. आज घरामध्ये सगळ्या वस्तू आहेत. फर्निचर भरलंय, माणसांना बसायला जागा नाही एवढं फर्निचर आहे. सगळे एकदम ऑल इज वेल. सोफा सेट, किचन सेट. सोफ्यावर बसणारा माणूस कायम अपसेट आहे, कायम चिंताग्रस्त आहे, कायम दुःखी, कायम नैराश्य आहे, कायम ताण आहे की नाही महिला वर्ग? हो म्हणा. कसलं एवढं टेन्शन आहे? लगेच माना तुम्ही हलवल्या. पण आहे बरं का, सगळं करावं लागतं की नाही? रांधा वाडा, उष्टी काढा, आलं गेलं बघा, बाहेरचं बघा, घरातलं बघा. आणि एवढं करून एवढी महत्वाची वेळ झी मराठीची 8 ते 10 ती सोडून इथं कीर्तनाला या, आहे की नाही? केवढा मोठा त्याग आम्ही केला. पण असू दे, रिकॅप एपिसोड असतो म्हणले उद्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. त्यामुळे काही काळजी नाही, आम्ही तोही आस्वाद घेतो नाही का. उद्या टीव्हीला डबल एपिसोड असतात की नाही ते. पण तरी सुद्धा महिला वर्गाचं कौतुक या करताय की सेवा कशी करावी हे त्यांना सांगावंच लागत नाही लागत सांगावं. माऊलींनी सेवा पांडुरंगाची मागून घेतली. आज माझा महिला वर्ग स्वतःचं घरदार सोडून, स्वतःच्या मातापित्यांना मागे टाकून इथे येतो. तुमचा संसार फुलवतात त्या, कुठल्याही प्रकारची तडजोड करायला तयार असतात. मी आताच्या मुलींबद्दल नाही बोलत आहे,
मी आताच्या मुलींबद्दल नाही, पण आमच्या 60-70च्या एखाद्या मावशीला विचारा, काडीला काडी जोडून प्रपंच करून दाखवला तिने. कधीच तडजोड नाही, कधी बोटं नाही मोडली. आमच्या वडिलांना नव्हती अक्कल, काही पण बघून दिलंय आणि त्यांनी खडे मोडले नाहीत, कधीच खडे फोडले नाहीत. सगळं स्वीकारलं, सगळं सहन केलं आनंदाने. मला असं वाटतं सेवेचा पाठ या मातावर्गाकडून घ्यावा. म्हणून ज्ञानोबांना सुद्धा जगाने विश्व माऊलीचा दर्जा दिला की नाही, माऊली म्हटलंय. एवढ्याशा 16 वर्षाच्या लेकराला विश्व माऊली म्हणून दर्जा दिला. का हो? मनोभावानी सेवा कशी करायची याचा पाठ संतांनी आम्हाला घालून दिला. त्यांच्या ग्रंथामध्ये तुमच्या माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिली. आम्ही विनाकारण बाकीचे वर्कशॉप करायला जातो. मी ठोंबरे सरांना मनापासून धन्यवाद देईन की आज कीर्तनाच्या माध्यमातून, व्याख्यानांच्या माध्यमातून, अन्य प्रबोधनाच्या उपक्रमाच्या माध्यमातून ही खऱ्या अर्थी कार्यशाळा आहे, मोठी कार्यशाळा, हे वर्कशॉप आहे मुलांना घडवण्याचं, मुलांवर संस्कार करण्याचं. शालेय शिक्षणा व्यतिरिक्त काहीतरी वेगळं आम्हाला त्यांना देता यावं, हा उत्तम पाठ तुमच्या सगळ्यांच्या डोक्यात आहे. कारण होतच असो, लॉर्ड मेकॉले नावाचा जो इंग्रजी तत्ववेत्ता भारतामध्ये आला ना इंग्रजांच्या बरोबर, त्यांनी पहिल्यांदा काय बघितलं असेल तर भारतातली शिक्षण व्यवस्था बघितली. म्हणाले, भारताची शिक्षण व्यवस्था इतकी विलक्षण आहे की या भारतावर आम्ही या शिक्षण व्यवस्थेमुळे सत्ता गाजवूच शकत नाही कधी. हे इंग्रजांना कळालं होतं 150 वर्षापूर्वी. त्याच्याही आधी 16व्या शतकापासूनच इंग्रज इकडे यायला लागले होते रिकामी आगबोटी घेऊन. इथला ताग, इथलं लोखंड, इथलं सोनं भरभरून नेत होते बोटीमध्ये आणि आमचा स्वाभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून टाकत होते. शिक्षणास हेतू नाही धर्म संस्कृतीचा, धर्म संस्कृती बुडवावी हेतू इंग्रजांचा. कुठल्याही प्रकारचा धर्म इथल्या देशातल्या मुलांना नसला पाहिजे किंवा त्या धर्माचं ज्ञान नसलं पाहिजे, या एका जाणीवेनी इंग्रजांनी इथली पहिली शिक्षण पद्धती बदलली. नुसती बदलली नाही, अनेक लोक आले, आक्रमक आले, मुघल आले, सुलतान आले, लुटारू आले. इथे तक्षशिला, नालंदा नावाची विद्यापीठ होती आमच्या भारतीय या मातीमध्ये, जाळली अक्षरशः लोकांनी. 6-6 महिने पुस्तकं जळत होती श्रोते हो, 6-6 महिने पुस्तकं जळत होती. इतकं ज्ञान भारतीय संस्कृतीच्या आचारांचं विचारांचं होतं. आणि एवढं करून लुटारूंचंच आम्ही गुणगान गातो, जो जीता वही. वाटलंच मला, मी तेच वाक्य म्हणतेय की आम्ही लुटारूंचं गुणगान गातो, जो जीता वही सिकंदर. छे, आजपासून म्हणी बदलायच्या. जो जीते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जीता वही महाराणा प्रताप, जो जीता वही पृथ्वीराज चौहान, जो जीता वही राजा विक्रमादित्य. अरे कितीतरी नाव आहेत, घ्या, भरपूर यादी आहे आमच्याकडे. एक जरी नाव आम्ही उच्चारलं ना तरी असा रोमांचित होतो आम्ही. ऊर अभिमानाने भरून यावा अशी व्यक्तिमत्व या मातीमध्ये होऊन गेली. आम्ही कशाला फुटक्या लुटेरूंची नावं आज पर एवढ्या दिवसानंतर सुद्धा ते इतकं डोक्यात पक्क बसलंय ना, जो जीता वही सिकंदर. लुटारू होते हो, इकडे आले होते रिकामे हाताने, चोरून नेलं सगळं. एक दिवस असा होता, एक काळ असा होता की इथल्या घरातनं सुवर्णाचा धूर निघत होता, प्रत्येक घरातनं सोन्याचा धूर निघायचा. परक्यांनी यावं, लुटून न्यावं. नामदेवांच्या नंतर एकनाथ महाराजांचा जो काळ आला ना, त्या पाठोपाठ आमचे तुकोबा आले. नाथांच्या काळात तर इतकं भीषण भयान वास्तव होतं, सगळीकडून यवनांची आक्रमण होती. 5 पातशायांची निर्मिती महाराष्ट्रात त्याच काळात झाली होती. आणि हे सगळं ऐकायचं सोडून आम्ही कीर्तनामध्ये 2 तासाच्या कीर्तनात जर विनोदाची अपेक्षा करत असू ना, तर आमच्या आयुष्याचा हसू करून घेऊ आम्ही. मला माफ करा. विठ्ठल विठ्ठल मला असं वाटतं लाफ्टर शोज भरपूर आहेत टीव्हीवरती, पण 2 तास जीवनाचं सर्वांगीण कल्याण व्हावं या दृष्टीने जर काही आपल्याकडून थोडासा विचार झाला. मी म्हणणार नाही उपदेशकाच्या भूमिकेत मी इथं आहे, आपल्या सगळ्यांची लेख आहे, आपल्या सगळ्यांची विद्यार्थिनी आहे, या नात्याने मी उभी आहे इथं. पण मला एवढंच वाटतं की 2 तास प्रचंड आयुष्यातले मोलाचे क्षण तुमच्या माझ्यासाठी आहेत. म्हणून रिलॅक्स होऊन पूर्ण जीवनाचं तत्वज्ञान इथे या धर्ममंडपाखाली घ्यायचं आपण. आणि मग त्यानंतर आम्ही काय करायचं, आमचं वर्तन कसं असलं पाहिजे यानुसार थोडासा विचार झाला पाहिजे. माऊलींनी मनापासून सेवा करा, मनापासून माझ्याकडून तुझी सेवा घडू दे, हे जर पांडुरंगाकडे मागणं मागितलंय तर तुम्हाला मला सुद्धा सेवेचा पाठ शिकून घेतला पाहिजे. सेवा म्हणजे नेमकं काय, ती कशी करायची, कुणाची करायची, अशी सेवा
महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या इतिहासामध्ये अनेक क्रांतिकारकांनी, अनेक समाजसुधारकांनी, अनेक महापुरुषांनी आणि अनेक संतांनी आम्हाला घालून दिली, तो पाठ आमच्यासाठी दिलाय. माऊली पुढच्या चरणामध्ये सांगतात, भगवंता माझा नवस आहे तुझ्याकडे हा, की तुझी सेवा मला दे. हा नवस तुम्हाला मला करता येईल का, हा माझा प्रश्न आहे. माऊलींनी सेवा मागितली, आम्ही मेवा मागतो. आमच्या नवसामध्ये काय करतो नवस, ह्याची दान देगा देवा, लाखभर रुपये पगार व्हावा आणि जमल्यास इन्कम टॅक्स बुडवता यावा, यातूनही सही सलामत सुटलो तरच गुणगायीना आवडी. हे असलं दळभद्री आमचं मागणं आहे भगवंताकडे. सेवा मागून घ्यावी. मला असं वाटतं सावरकरांना काय कमी होतं, बॅरिस्टर झाले होते, लंडनला गेले होते, उच्च पदवीधर झाले, उच्च शिक्षण घेऊन आले, पण तिथल्या विद्यापीठांनी सांगितलं की ही जी पदवी आहे ना तुमची बॅरिस्टर, ही आम्हाला देऊन टाका परत. म्हणाले आम्ही तुम्हाला पदवी देतो, पण म्हणाले भारतासाठी हे जे काही तुमचे प्रयत्न चालू आहेत ना ते सोडून द्या. भारताच्या मुक्ततेसाठी जे प्रयत्न चाललेत किंवा भारताचं पारतंत्र्य मान्य करा आणि आम्ही कायमस्वरूपी भारतामध्ये सत्ताधीश राहू, तरच ही पदवी तुम्हाला मिळेल. सावरकरांनी अशी कागदाची ती गुंडाळी केली, नव्हे फाडून टाकलं, तोंडावर फेकलं, म्हणले चाल आईला विकून तुझ्याकडून पदवी घेऊ काय रे. माझी आई आजारी आहे आत्ता, माझी मातृभूमी पारतंत्र्यात आहे आणि आईला आजारी ठेवून मी हे भोग सुखाचे भोगणार नाही, हे त्या महापुरुषांना माहिती होतं. म्हणून ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावरती ढळ 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 आसव गळत होती आणि आई मातृभूमीची आठवण येत होती. मला कधी कधी प्रश्न पडतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र छत्रपती संभाजी महाराज, एकदम रेडीमेड स्वराज्य होतं हातात, राज्याभिषेक झाला होता, उत्तम राहता आलं असतं की नाही, सुखोपभोग घेता आला असता की नाही, कशाला आयुष्याचं बलिदान द्यायचं. सावरकर पदवी होती हातात, कुठेतरी 10, 12, 15, 20 एकर जमीन घेता आली असती, मस्त फ्लॅट्स घेता आले असते, उत्तम जगता आलं असतं, चौपाटीवर जाऊन भेळपुरी खाता आली असती, उत्तम आयुष्य मजा मारता आली असती. पण नाही हो, जगाचा तो भार आपुल्या शिरावर ऐसे थोडे तर वाटो द्या हो. सेवेचं मोल या मंडळींनी जाणलं आणि आयुष्यभर जपलं. श्रोते हो, आयुष्यभर जपलं. त्यामुळे बसले ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर आणि त्या मातृभूमीला सांगत होते, नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा. भूमातेच्या चरण तला तुझ. हलवू नका दादा, हलवू नका, बरं कमीच राहू द्या आवाज. भूमा हे समुद्रा, माझ्या आईचे पाय धुताना मी तुला पाहिलंय. बघा तुम्ही आमची भारत माता, तीनही बाजूनी समुद्र पाय धुतोय, तिचं चरण प्रक्षालन करतोय. तू माझ्याकडे फेसाळलेल्या लाटा दाखवून खदखद हास्य करू नको. म्हणाले या फेन मिशे हससी निर्दया कैसा. माझ्या भारत मातेचा सुपुत्र होता, आमचा पूर्वज होता अगस्ती नावाचा ऋषी, त्यांनी एका आचमनात तुला प्राशन करून टाकलं होतं. तू जर असा वागलास ना तर म्हणाले मी त्या ऋषीला सांगीन आणि तुला एका घोटात पिऊन टाकायला सांगीन. स्वतःच्या संस्कृतीचा, सनातनी परंपरेचा, विचारांचा किती अभिमान असावा माणसाला, तेव्हा सेवा घडते देशमातेची आणि भगवंताची. बरं का, इकडे आम्हाला अभिमान नाही. इंग्रज मानसिक शांततेसाठी भारतीयांकडे येत आहेत. बघा तुम्ही, त्यांना म्हणता सुद्धा येत नाही हरे राम हरे कृष्ण. ते बघा किती चाललंय त्यांचं. वेड्यासारखी मंडळी भक्तीमध्ये रममाण झाली, तासन तास भजनानंदीत तल्लीन होतात आणि आमची पोरं वराती समोर नाचणाऱ्यांच्या टोळ्या होत आहेत गावागावामध्ये. म्हणजे त्यांना बोलवणार आता प्रत्येक वेळी. ही परिस्थिती आहे, भीषण भीषण परिस्थिती आहे. थोडंसं जागं होऊया. घराघरामध्ये धर्मशिक्षणाची गरज आहे. हे धर्मशिक्षण नाही दिलं ना तर देहाचे 35 तुकडे व्हायला वेळ नाही लागत. मागचा इतिहास आठवा. लव जिहाद सारखा प्रचंड भीषण गंभीर प्रश्न समाजामध्ये आमच्या आजूबाजूला फार छुप्या पद्धतीने चालू आहे. खूप सावध आणि खूप जागरूकतेने जीवनाकडे
या दृष्टिकोनाकडे पाहण्याची गरज आहे श्रोते हो आम्हाला. का बरं यांनी सेवा केली, काय मिळालं? नवस आम्हाला सुद्धा असा करता यावा भगवंताकडं. एक नवस असा झाला होता बरं का छत्रपतींच्या इतिहासामध्ये. आई जगदंबेनी मागितलं होतं. आई जगदंबेची मातृस्वरूपातली देवता, सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडे मंडित आऊसाहेब जिजाऊ माता, महाराष्ट्राची राजमाता, आपल्या अनेक वर्षांचा राजकारणाचा अनुभव पोराच्या मनावरती बिंबवला आणि 5 वर्षाच्या डोळ्यात स्वराज्याचं स्वप्न बघितलं होतं की माझ्या राजा, इथं राखेचे डोंगर साचलेत, माणसं परागंदा झाली आहेत, देशोधडीला गेली आहेत, आपल्याच घरात घुसून आपल्याच बायका पोरांची, आपल्याच बायकांची अब्रू लुटताना डोळ्या देखत बघण्यापलीकडे इलाज उरला नाही, इतकी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे माझ्या राजा. हे सगळं बदलशील का रे? हे सगळं दूर करशील का तू? 5 वर्षाच्या लेकरांनी सांगावं, हो आई, तुझा आशीर्वाद आणि श्रींची इच्छा असेल तर हे राज्य होईल, ही काळ्या दगडावरची रेष आहे. शपथ व्हावी. 16व्या वर्षी 12, 14, 16 ही 5वी, 6वी, 7वीतली पोरं आहेत आपल्या घरातली. हे वय नाहीये शपथा घेण्याचं आणि स्वराज जीवनाचं ध्येय ठरवण्याचं. पण संस्कार विलक्षण होते हो. रक्त असं सळसळून उठलं आणि 16व्या वर्षी रोहिडेश्वरावर त्या रायरेश्वराच्या समोर 150 मावळ्यांच्या धारोषण रक्ताचा अभिषेक झाला आणि स्वराज्याची शपथ झाली. अनेक क्रूर कर्मा पठाण आले, अफजल खान आला, शाहिस्ते खान आला, पुरंदरचा तह झाला, आग्र्याची कैद झाली, अनेक प्रकारे स्वराज्याला त्रास देण्याचा प्रयत्न झाला, पण सगळ्यांना पुरून उरले माझे राजे. 6 जून 1674चा दिवस आठवा. रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन सजलं. आपल्याला राज्याभिषेकाची तारीख विचारली तर माहिती नसते. बऱ्याचदा होतं असं. परवाचा मेसेज वाचला, अमेरिकेमध्ये टेक्सास नावाचं शहर, त्यामध्ये 10,000 पोरं एका वेळी गीता पठणाला बसली होती, एका वेळी. आणि आमच्या घरामध्ये आमच्या मुलाचा हरिपाठ पाठ असावा, भगवद्गीतेतला एखादा तरी श्लोक त्याला यावा, हे आम्हाला कसं वाटत नाही बघा ना. याचा विचार तुमच्या माझ्याकडून व्हावा. रायगडावर 32 मण सोन्याचं सिंहासन सजलं आणि महाराष्ट्रातला खरा अरुणोदय, 350-400 वर्षाचा गुलामीचा अंधार दूर झाला आणि अरुणोदय झाला. लोकांनी पाहिला. इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, खुरमांडी घालून बसायचे. सुटाबुटातला वेश त्यांना बसता येत नव्हतं. झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिवमंदिरी, नमस्कार करावा राजांच्या सिंहासनाकडे, दिमाखानी पाहावं, मुजरे झडले आणि अरुणोदय पाहिला. महाराष्ट्राच्या इतिहासाने शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला, 10 दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला, अरुणोदय झाला, अरुणोदय झाला. शिवप्रभूंची नजर फिरे अंगा सिंधू यमुना गोदा कलशातून आल्या. 7 नद्यांचं 7 समुद्रांचं जल माझ्या राजाच्या डोक्यावर अभिषिक्त होत होतं. सिंहासनावर जाण्याआधी पायघड्या पडत होत्या. प्रत्येक पायघडीमध्ये शिवबा राजांना या स्वराज्यासाठी बलिदान दिलेला एक एक मावळा दिसत होता. तान्हाजी मालुसरेंचा चेहरा दिसला. तान्ह्या, गड आला पण सिंह गेला रे, तुझ्यामुळे हे स्वराज्य मिळाले. घोडखिंडीची पावन खिंड करणारे, आपल्या रक्ताने खिंड लढवणारे बाजी प्रभू देशपांडे दिसावेत. शिवबानी सांगावं, बाजी प्रभू आपण होतात म्हणून हे स्वराज्य मिळालं. शहाजी राजांचा चेहरा दिसावा. आणि असं करता करता सिंहासनावर बसलेलं जिजामाऊलींनी आपल्या लेकराला डोळे भरून पाहिलं आणि जिजामाऊली म्हणतात, आई जगदंबे, माझा नवस तू पूर्ण केलास, माझा नवस पूर्ण झाला, माझी इच्छा तू पूर्ण केली. या महाराष्ट्राला स्वतःचं सिंहासन, मराठी माणसाला स्वतःची बाजू निर्माण करून द्यावी, ही माझी इच्छा होती, हा नवस होता माझा. आणि आता बास, जीवनाचं ब्रीद ठरलं, या लोकांची सेवा करायची. राजे अभिषिक्त झाले आणि बघता 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 शिवराज्याभिषेक पार पडला. 2 वर्ष मध्ये गेले आणि मोहीम आखली बरं का. कर्नाटक प्रांताची मोहीम ऐकली. दक्षिण दिग्विजय,
छत्रपती संभाजीराजांच्या वरती स्वराज्याचा सगळा भार सोपवला आणि राजे दक्षिण दिग्विजयाला निघाले. कोण कोण सोबत घेतलं वर्णन केलं. 30,000 स्वार संगती चालती काळाला भीती खेती पायदळ 50,000 खेती पायदळ 50,000 खेती पायदळ 50,000 दौलन राजा चाल भरदार हाजी दौलन राजा चाल भरदार हाजी जिरजी 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 सावत्र भाऊ आपला बघूया काय हाल हवाल शिवाची भूमी तिकडं वळली धन्य कन्नड भूमी झाली हजी धन्य तेलंग भूमी झाली हजी जिरजी 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 30,000 स्वार सोबत घेतले. 30,000 50,000 पायदळ 30,000 घोडदळ झाले किती जागेत ना आपण सगळे नक्की मागे 80,000 लोक सोबत घेतले आणि राजे दक्षिण दिग्विजयाची मोहीम गाजवायला निघाले. दक्षिण प्रांतामध्ये हसन अली कुतुबशहा नावाचा एक राजा राज्य करत होता. त्याला असं वाटलं शिवाजी जैसा खूंखार दुश्मन नाही है, आक्रमण करायला येतायत वाटतं, म्हणून कडेकोट बंदोबस्त. आणि मादण्ण पंत आणि आकण्ण पंत आपल्याकडचे सरदार त्यांच्याकडे चाकरीला होते. मी नेहमी सांगते आपल्या माणसांची मनगट आणि मेंदू बऱ्याचदा त्यांच्यासाठीच कष्ट झाले. फितुरीचा रोग आमच्या राष्ट्राला होता, त्याची फळं दुर्दैवानी आज आम्ही सुद्धा भोगतोय की काय असं म्हणावं असं वाटतं. मादण्ण पंतांनी सांगितलं हुजूर हुजूर शिवाजी का सैन्य आया है, शिवाजी की सेना आई है. शिवाजी जैसा खूंखार दुश्मन नहीं और शिवाजी जैसा दिलदार दोस्त भी नहीं है, ऐसा सुना है हमने. मुसा नावाची नदी हैदराबाद शहर आजचं पूर्वीचं भागानगर, त्या नदीच्या शेजारी राहुट्या पडल्या, शामियाने सजले आणि छत्रपती शिवाजी महाराज 80,000 मावळ्यांना घेऊन तिथं राहतायत. हसन अली कुतुबशहा म्हणतो याला जेवणाचं आमंत्रण देऊन आपल्या बाजूला वळतं करून घेऊया. पूर्वीपासून ही पद्धत आहे बरं का. विठ्ठल फार स्पष्ट नाही बोलत, जाणकारांना कळतं, निवडणुका आल्या की नाही का. पूर्वीपासून ही पद्धत आहे. हसन अली कुतुबशहा म्हणाले आपल्याकडचं भोजन खायला घालू आणि आपल्या बाजूला वळतं करून घेऊ. आणि म्हणून निरोप पाठवला मादण्ण पंतांकडून, हुजूर बादशाह ने आपको खाने का न्योता दिया है, हुजूर आइए. शिवाजीराजे म्हणले 80,000 मर्द गड्यांना घेऊन आलोय, मी एकटा नाही आलो, माझ्याबरोबर एवढे मावळे आहेत, जमेल सगळ्यांना घालायला. चालेल म्हणाले, हरकत नाही. आणि महाराष्ट्राच्या आवडीचं काय हो ताट, मेनू कार्ड बघा आता. हा नक्की का तुमच्या डोक्यात दुसरं काही नाही ना. महाराष्ट्राच्या आवडीचं भरलेलं ताट पुरणपोळीचं. श्रीमंती आहे हो आमची श्रीमंती कोणी लक्षात घेत नाही. पूर्वीच्या जुन्या महिला वर्गाला आठवा, विचारा त्यांना काय त्रास होता. शेराचं पुरण आणि 4 बायांचं मरण असं म्हटलंय, आहे की नाही मावशी. रांधा वाडा उष्टी काढा, किती कष्ट हो, किती. आता सगळं आलंय, आता कपडे पिळावे सुद्धा लागत नाहीत, ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक सगळं आहे की नाही. पण इंग्रज जेव्हा भारतात आला की नाही पहिल्यांदा, तेव्हा त्याला प्रश्न पडला होता की ही पुरणपोळी भारतीयांनी बनवली कशी. म्हणाले ऊपर चमडा नीचे चमडा अंदर माल गया कैसा, असं म्हणायचं इंग्रज. की भारताला पुरणपोळी, महाराष्ट्रातल्या लोकांची पुरणपोळीची खासियत. म्हणाले हे पुरण शिरलं कसं, त्याला फार प्रश्न पडायचा. बादशाह म्हणाला ही पूर्णावरणाचा बेत करूया. म्हणाले केला पूर्णावरणाचा बेत, केला पूर्णावरणाचा बेत, केला पूर्णावरणाचा बेत, केला पूर्णावरणाचा बेत, केला पूर्णावरणाचा बेत. बसली पंगत शिवबा समवेत, एकेकाने खाल्ले 5 ते 4, बादशहाला घोर महिमार. अजून हे किती अन्न खाणार हाजी, अजून हे किती अन्न खाणार हाजी, जिरजी जिरजी
बादशाहाने करावं. आणि ही पंगत बसली होती 80,000 मर्द मावळ्यांची. बाप रे बाप. पाचुंदा एक शब्द आपल्याला माहिती असेल, पुरणपोळीचा पाचुंदा. आपण फक्त ऐकून ठेवा, आपलं ऐकूनच पोट भरतं. सोलापूरमध्ये पाचुंदा असतो का? नाही ना, एक पोळी. आमच्या पुण्यासारखं नाही, पुरण शोधायला लागतं त्याच्यात. कुठं आहे? वाढू का घालू का, वाढू का घालू का, याच्यातच सगळं जेवण संपतं, ताटापर्यंत येतच नाही. पण असं जेवण हो, पाचुंदा म्हणजे 5 पोळ्यांचा एक गठ्ठा, ग्रुप बर का. भरपूर पुरणाची एक मोठी पोळी, त्याच्यावर भरपूर तूप, त्याच्यावर दुसरी पोळी, त्याच्यावर भरपूर तूप, त्याच्यावर तिसरी पोळी, तूप, चौथी पोळी, तूप, 5वी पोळी, पाचुंदा. आणि असे एका एका मावळ्यांनी 5-5 पाचुंदे खाल्ले. करा हिशोब. तानाजी मालुसरे इतिहासात नाव आपल्याला माहितीये. तानाजी मालुसऱ्यांनी, श्रोते हो, त्यांच्या न्याहारीचा हिशोब एका इतिहासकारांनी सांगितलाय. हे खोटं माझ्या पदरचं नाही. इतिहासकार सांगतात तानाजी मालुसरे न्याहारीला, न्याहारी म्हणजे ब्रेकफास्ट, हा असं नाही, ब्रेकफास्ट लवकर कळतं. आता तो ब्रेकफास्ट पण नाही, आता तो ब्रंच आलाय, मध्येच भरपूर खायचं सकाळच्या वेळी नाही का. त्या ब्रेकफास्टला, त्या न्याहारीला 65 भाकऱ्यांची न्याहारी होती माझ्या तानाजी मालुसरेंची. ऐकून ठेवा. आमची तरुण मंडळी फक्त आता बास म्हणजे ऐकूनच आम्हाला ढेकर येईल इतकं. पण 65 भाकऱ्या न्याहारीला काय असेल तब्येत. आता फक्त ऐकायचं इतिहास. शहाण्यांनी पोवाड इतिहास रचला आणि अतिशहाणे आता मग नुसतं ऐकून 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 फक्त पारावर बसून, याला काही कळत नाही, त्याला काही कळत नाही, या मंत्र्याला काही कळत नाही, त्या संत्र्या, याच्यातच आम्ही मात्र आमचं जीवन चाललंय. आम्ही कुठे काय करतो. आमच्यापासून सुरुवात काय करायची. पूर्णावरणाचा बेत झाला. 80,000 मर्द मावळे जेवायला एकत्र बसले श्रोते हो. आणि इतकं खातायत, बादशाला घोर पडला. बाप रे बाप. रघुनाथ पंत हणमंते नावाचे सरदार छत्रपतींसोबत होते. आणि रघुनाथ पंतांना बादशाने विचारलं, बाप रे बाप, पंत कितने खा रहे तेरे आदमी. रघुनाथ पंत म्हणाले, हाथी इतना खाते हैं और हाथी को मारने की ताकद रखते हैं म्हणले. आमची माणसं, आमची मावळेगडी, आमचे मर्द हत्ती एवढं खातात आणि हत्तीला मारण्याची ताकद ठेवतात. आणि एवढं ऐकलं आणि रघुनाथ पंतांच्या डोक्यात, त्या बादशाच्या डोक्यात एक किडा वळवळला. म्हणले, हत्तीला मारण्याची ताकद आहे, क्यों ना आजमाले. हातच्या काकणाला आरसा कशाला पाहिजे. म्हणून दौंडी पिटवली. उद्या सकाळी छत्रपती शिवाजीराजांचा एक माणूस आणि हसन अली कुतुबशहाचा एक हत्ती माजलेला, यांच्यामध्ये विषम युद्ध होणार. दौंडी पिटली सगळ्या भाग्यनगरामध्ये. पुन्हा सांगते, भागानगर म्हणजे पूर्वीचं भाग्यनगर आणि आताचं हैदराबाद. मुसा नावाची नदी आहे तिथे. त्या हैदराबाद मधली घटना आहे. छत्रपती गेले होते दक्षिण दिग्विजयाला. राज्याभिषेकानंतर घडलेला प्रसंग आहे. आणि त्या दौंडी बरोबर काय झालं असेल आमच्या सैन्याचं. 80,000 मावळे आले होते ना राजांसोबत. पक्षफूट, राजीनामा, नको 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 बाबा, बाजूलाच होऊया, असं काही नाही ना. अहो, एकेकाचे मावळे शिवाजीराजांना भेटून सांगायला लागले, हुजूर राज अक्षी काय बी काळजी करू नका म्हणले. आपल्याकडे एक सिंहाचा छावा आहे. मरू तर देशापायी आणि जगू ते बी देशापायी. राज कशापायी काळजी करतायसा. छत्रपतींना काय अभिमान वाटावा आपल्या लेकरांचा, आपल्या मावळ्यांचा, आपल्या गड्यांचा. परीक्षा घेतली. रात्रीच्या अंधकारात जरा गेले. म्हणले बघावं चाचपावं, कुणी घाबरलं नाही ना. म्हणून वेश बदलला राजांनी आणि गेले. म्हणाले, घाबरलाय का तुम्ही. उद्या सकाळच्या टायमाला तो शिवबा राजा तुम्हासनी पायदळी देणार आहे हत्तीच्या. भ्या नाही वाटत. एकदा सगळ्यांनी त्याच्याकडे असं बघितलं. तू कोण आहेस रे म्हणले. फुटून आलाय की काय. आमच्या शूरांच्या सैन्यामध्ये अशी भाषा करणारा तू कोण आहेस. छत्रपतींना एकेकाने उत्तर द्यावं, मराठ्यांची पोरं आम्ही, भिणार नाही मरणाला, मरेंगे मगर हटेंगे नाही सो मरगठ्ठे. ही मराठा शब्दाची व्याख्या आहे की नाही, ही छत्रपतींची वेगळी होती बरं का. आम्ही 96 कुळी 92 कुळी यातच अडकलोय. ते आधी क्लिअर करून घ्या. महाराष्ट्रात राहतो तो मराठी. विठाल विठाल. आणि या इतक्या सुंदर उदात्त हेतूनी प्रत्येकाचं शरीर मन जिंकलं. प्रत्येकाने राजांचं मन जिंकलं. भला मोठा स्टेडियम, तो पिंजरा उभारला होता. लोण्यात माती कालवली होती. लोण्यात रात्रभर हत्तीला दारू पाजली होती.
का? मदमत्त व्हावा, उन्मत्त व्हावा आणि समोर जो कोणी शिवाजीराजांचा मावळा येईल त्याला पायदळी तुडवून छत्रपतींची इभ्रत मातीत मिसळावी, हा हसन अली कुतुबशहाच्या अंतरीचा कुटील डाव होता. 13 फूट उंचीचा हत्ती निवडला आणि 3.5 टन वजन होतं बरं का त्याचं. म्हणजे किती क्विंटल? जाऊ दे, घरी जाऊन हिशोब करूया. एवढ्या वजनाचा हत्ती, भला मोठा तो 15 फूट उंचीचा पिंजरा, 20 माणसांनी लोखंडी दरवाजा लावून त्याला आतमध्ये घातला. गजराज आगे बडो, रोंदो पैरो तले असं म्हणून 80,000 मर्द मावळे आले होते मिरवणुकीने. ज्याला विजयाची खात्री असते ना ते फॉर्म भरायला पण मिरवणुकीनेच जातात. बसले शेजारी शेजारी, तंग तुमानी परिधान केलेल्या केशरी शाली अंगावर फेटे घातले होते आणि यार म्या लढन, तुला कोण बोलवतंय, म्या लढन हत्तीशी. ऐनवेळी ठरणार होतं, ऑन दी स्पॉट. कुणाला आधी नव्हतं सांगितलं तू लढशील म्हणून. आणि इकडे हसन अली कुतुबशहाचं 60,000 सैन्य, हिंदुस्थान पाकिस्तान जणू काही 2 असे पक्ष. आणि त्या 60,000 सैन्यांमध्ये चर्चा चालली आहे की ओ बे तेरे को क्या लगता है, हाथी मरेगा या इंसान मरेगा? तो दुसरा म्हणला अपन को क्या करे, अपने को क्या करना है, कोई भी मरे, हाथी मरे या इंसान मरे. चित्रासारखं सगळं स्टेडियम स्तब्ध होतं. 80,000 मर्द मावळ्यांमध्ये नजर फिरत होती. 2 सिंहासनं तिथं होती बरं का. एक होतं हिरव्या किरमिजी रंगाचं मखमली सिंहासन आणि एक होतं दाट केशरी रंगाचं रेशमी सिंहासन. गुर्जबारदार लांब दाढी कुरवळत उभा आहे, त्याचा हातात सोन्याचा दंड घेतलाय आणि बादशाच्या आगमनाची वर्दी दिली. होशियार हसरत जिने सुभानी, मुजफ्फर उल उमानी, मशमुले मैदान, रबियो शान शान बहादुर, इफ्तिकार उद्दौला, शान दौलत, हुकूमत पनाह, आस्ते कदम, नतवर कदम वगैरे वगैरे वगैरे. तो काहीतरी बडबडला. तो बादशाह आला तिकडून. बादशाह बसला आपल्या सिंहासनावर आणि आपल्या रघुनाथ पंतांनी अक्कडबाज मिशीचा फक्कडबाज एक मावळा होता त्याच्याकडे असं नुसतं नजरेने बघितलं आणि म्हणले तो इतका बोंबललाय, तुझा आवाज याच्या खाली येता कामा नये. त्याने असा मिशीवर पीळ दिला, हातात सोन्याचा दंड घेतला आणि तो म्हणाला ते काय पाप्याचं पितर बोंबलणारे. म्हणला माझा आवाज लई तगडा आहे, अशी काळजी करू नका, राजा कुठपर्यंत आले तेवढं सांगा. राजांना निरोप गेला, पेहराव चढवला, अंगरखा घातला, अंगरखाच्या आत जॅकेट घातलं, चिलखत आवरण केलं, मंदिल लावला डोक्याला, मोत्यांचा चौकडा शिवगंध रेखाटलं, केशरी पाण्याचा शिडकावा अंगावर केला. जगदंब उदयोस्तू 64 कवड्यांची देवीची भवानीची माळ गळ्यात घालत होते राजे. आईचा भुत्या होऊन हातात पोत घेऊन नाचत होते. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, पण तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आधी अधिष्ठान म्हणून तुळजापूरची तुळजाभवानी आणि छत्रपतींचं आराध्य दैवत शंभू महादेव हे 2 दैवत होती. तुकोबरायांसारखा समर्थ रामदास स्वामींसारखे सार्थ समर्थ गुरु लाभले होते, त्याशिवाय आयुष्यात यश नाही, लक्षात घ्या. आणि राजांनी पेहराव केला, निघाले. त्या मर्द मावळ्याला कळालं राजे येत आहेत. त्यांनी दंड हातामध्ये घेतला आणि संस्कृतामध्ये राजांच्या आगमनाची वर्दी दिली. सावधान प्रौढ प्रताप पुरंदर श्री 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 क्षत्रिय कुलावतांस मुघल दल संहारक महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवाजी महाराज. आणि वळवाचा पाऊस पडावा तशा सगळ्या स्टेडियम मधून टाळ्यांचा हा पाऊस पडला. हो राजे आले, एक 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 दमदार पाऊल टाकत सिंहासनावर बसले. आणि ते हसन अली कुतुबशहाचं सैन्य म्हणलं अरे बाप रे बाप, आपण तो अपने राजा को बादशाह समजते थे मगर वो जोकर निकला इसके सामने. राजे येऊन बसले आणि मादंडा पंतांची नजर फिरायला लागली. निवडायचंय कुणाला तरी एकाला, कुणी घाबरलं नाही. फोटोत कसे आपण मानवर करतो ग्रुप फोटोत, असा प्रत्येक जण असा बसला होता, मी 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 मला मला बोलव मला बोलव. काय झालं असेल हो. आणि अशा प्रसंगामध्ये अचानक नजर गेली मादंडा पंतांची. खूण केली 3 आणि 2, एकदम कोवळं पोरग दिसलं, कारण ह्या बलदंड तब्येती सगळ्यांच्या. निवडलं एकदम बारकं पोरग, 22 वर्षाचं, 50 किलोच्या आसपास वजन असेल, फार नव्हतं, अगदी कोवळा तरुण वय. आणि त्या पोराला सांगितलं 3 आणि 2 असं खूण केली, क्रमांक 3 आणि 2, तिसऱ्या ओळीतला 2 नंबरचा स्वयंसेवक. त्यांनी जे नजर भिडवली तो म्हणला मी तयार आहे. तयार होऊन मैदानामध्ये आला, फेटा सोडून दिला, शाल टाकून दिली, तयार होऊन मैदानामध्ये आला. आणि रघुनाथ पंत म्हणाले अरे 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 काय भुललासी वरलिया रंगा. याची कमजोर देहयष्टी यांनी पाहिली आणि फसले म्हणाले, फसले.
तो जो तयार होऊन आला होता ना, लोखंडाचा दरवाजा उघडला गेला, त्याला आज जायची सूचना झाली. राजांना त्यांनी तिथनच मुजरा केला, राजा राजा जय भवानी, जय शंभू महादेव, जय भवानी राजा जय. राजा त्यांनी आतमध्ये जसा प्रवेश केला, दरवाजा बंद झाला. राजांनी अभय मुद्रा दिली, यशनमस्तू, विजयी भव विजयी भव. कोण होता हो तो? आपल्या प्रतापगडच्या पायथ्याशी भुतोंडे नावाचं गाव आहे. त्या गावचं 22 वर्षाचं पोरग राजांच्या सैन्यामध्ये नुकतंच दाखल झालं होतं. येसाजी कंक त्याचं नाव. असा सुंदर गोटीबाज शरीराचा तरुण होता. काय लढावं, काय पराक्रम करावा. 22वं वर्ष. आता आमच्याकडे बघा, हे सोसत नाही ते झेपत नाही, हे जमत नाही ते जमत नाही, इतका नकार असतो. मी म्हणते निगेटिव्ह ज्यांच्याकडे एनर्जी आहे ना, त्यांच्यापासून 2 फूट लांब राहायचं. कोरोनात कसं आपण डिस्टन्स मेंटेन करत होतो. नकार ज्यांच्या आयुष्यात भरलाय ना, त्यांच्यापासून लांब राहायचं. कारण अशी मंडळी फार घातक असतात. आपल्यातली असलेली ऊर्जा खाऊन टाकायचं काम करतात ते. विठ्ठल आणि सुरू झाली हो शर्यत. त्या हत्तीला हेच नवल होतं की मेरे सामने कोई खडा है. कारण लोक असे गडबडा लोळायचे. गुन्हेगारांना पायदळी तोडवण्यासाठी त्याला वापरलं जायचं. आणि हत्ती पाहतोय, हा असा उभा आहे बजरंग बलीचा अवतार. हत्तीने त्याला एका सोंडेनी थापेनी मारण्याकरता सोंडवर केली, फटका मारला. येसाजीला वाटलं पहिला फटका खाल्लाय, दुसरा खाल्ला तर तिसरा खातोय की नाही कळायला जिवंत राहणार नाही. सोंडेत हत्तीची ताकद आहे. आणि खरं आहे ना, प्रत्येक अवयवामध्ये प्रत्येक प्राण्याची ताकद असते. हत्तीची मॅक्झिमम ताकद त्याच्या जागेत ना. आपण सगळे विंचवाची ताकद त्याच्या, सापाची ताकद त्याच्या, बोकडाची ताकद त्याच्या, आणि गाढवाची ताकद त्याच्या. जाऊ दे, ज्याला अनुभव असेल त्यांना माहिती. जे हत्तीने सोंड वरती गेली येसाजीला फटका मारायला, येसाजीने समशेर हातात घेतली, उलटा वार केला, सोंड खाली आली आणि उलटा वार केला. खाडकन वार कारीगर झाला. हत्तीची कितीतरी वजनाची सोंड खाली पडली, रक्ताची चिळकांडी, आणि हे रक्त चिखल झाला हो, रक्ताचा चिखल झाला. पाय घसरायला लागला. तो हत्ती अजून चिडला, चिकळला, उन्मादात आला. येसाजीचा प्राण घ्यायला टपला. एवढं मोठं त्याचं गंडस्थळ, मस्तक. तो असा येसाजीला दाबायला पुढे 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 पुढे. एवढे मोठे सुळे त्याच्या 2.5 फूट लांबीचे. येसाजी मागे मागे मागे, हत्ती पुढे पुढे पुढे. सगळ्या पिंजरा धडधड 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 करायला लागला. धडक बसत होती पिंजऱ्याला. आणि गंडस्थळाने म्हणजे मस्तकाने तो येसाजीच्या छातीवर दाबत होता. येसाजी अंदाज घेत होता किती वेळ तो मागे राहतोय, पुढे राहतोय, किती वेळ. प्राणायाम जे करतात त्यांना माहितीये. म्हणून तरुण मंडळीला मनापासून विनंती आहे, करत जा काहीतरी. पूरक, कुंभक, रेचक फार गरजेचं आहे. शस्त्र हातात घेणं पाप नाही हो. सावरकर म्हणले, शस्त्र पुण्य ना स्वयेची, शस्त्र पाप ना स्वयेची, इष्टता अनिष्टता त्यास हेतून ये. रामाच्या हातात सुद्धा धनुष्य होतं आणि रावणाच्या हातात सुद्धा धनुष्य होतं, पण आपण पूजा करतो रामांच्या कोदंडाचीच. शस्त्र हातात घेणं पाप नाहीये, पण त्यामागचा हेतू फार महत्वाचा आहे. उत्तम लढता आलंच पाहिजे. इकडे आमच्या मुली सगळ्या माता भगिनी, ते नवरात्रात फक्त गरबा खेळणं हा पराक्रम नाहीये. तलवारबाजी, रायफल शूटिंग, उत्तम कराटे, उत्तम जुडो आलंच पाहिजे. स्वसंरक्षण, त्याशिवाय काहीच उपयोग नाही. महिषासुर मर्दिनी 9 दिवस महिषासुराला रक्ताने माखलेली होती. 9 दिवस नवरात्र फक्त लढत होती. तिला रंगाच्या साड्या नेसायला वेळ नव्हता. कुठल्याही धर्मशास्त्रात, कुठल्याही ग्रंथात, कुठल्याही पुराणात असं लिहिलेलं नाहीये की अमुक दिवशी देवीने अमुक रंगाची साडी नेसली होती. कुणी व्हॉट्सअपला फिरवलंय मला माहिती नाही, पण हे फार भयानक आहे तुमच्या माझ्यासाठी. सावध होऊया. आपल्या लेकींना स्वसंरक्षणाचे धडे नवरात्रीच्या दिवसात देऊया. त्या निमित्ताने तलवारबाजी, लाठीकाठी प्रशिक्षण देऊया. उत्तम, जितकं उत्तम देता येईल तेवढं देऊया. आणि आज काळाची ती गरज आहे. महिला वर्गांना मी हात जोडून आपल्याला विनंती करते, अजिबात वाईट वाटून घेऊ नका की हे काहीतरी वेगळं आहे का. नाही, ह्या सगळ्याची आज गरज आहे. येसाजीनी आतमध्ये प्रवेश करावा. हत्तीनी पूरक कुंभक केलं, भरपूर श्वास रोखून धरला येसाजीनी. आणि हत्तीनी त्याला मारण्याकरता पुढे मागे करता करता एक तसूभर मागे सरकला. अंदाज घेतला तसा यांनी सगळा साठवलेला सगळा श्वास म्हणजे प्राण सोडला. सरकन येसाजी खाली घसरला आणि हत्तीची धडक बसली पिंजऱ्याला. सगळा धडधड 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 तुटतो की काय अशी अवस्था. आणि या प्रसंगामध्ये आता हत्ती चेकाळला होता, चिडला होता. सगळं स्टेडियम असं चित्रासारखं स्तब्ध होतं. हत्तीचा पाय येसाजीच्या अंगावर पडला. पाय घसरला येसाजीचा गाल्यामध्ये, खाली कोसळला.
हत्तीचा पाय येसाजीच्या अंगावर इंचांनी ते पोरग गाल्यात दाबायला लागला हत्ती. छत्रपतींनी रघुनाथ पंतांकडे असं बघितलं, पंत शब्द देऊन बसलात. मराठ्यांची पोरं हकनाक मरण्याकरता शिवसैनिक होतात का? उद्या याच्या आईने किंवा बायकोनं मला जर प्रश्न विचारला, महाराज माझा पोरग कुठं आहे, महाराज माझा धनी कुठं आहे, तर काय उत्तर देऊ? काय उत्तर देऊ? काय करावं? आणि अशा वेळी मराठ्यांचं दैवत असलेले छत्रपती शिवबाराजे आई जगदंबेकडे अवतान घालत होते. आई आई माझ्या बाळाला वाचव, आई माझ्या बाळाला सांभाळ. माऊलींनी सुद्धा भगवंताकडं असंच मागणं मागावं की असं चैतन्य त्याच्या हृदयामध्ये प्रेरित कर. चित्त चैतन्य चोरून नेले, चित्ताला मिळणारी चैतन्याची अनुभूती तू त्याच्या अंतःकरणात निर्माण कर. तुकोबराय ज्ञानोबराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या बापर कुमदेवी विठ्ठले हो, बापर कुमदेवी विठ्ठले हो, बापर कुमदेवी विठ्ठले हो, बापर कुमदेवी विठ्ठले बापर कुमदेवी विठ्ठले हो, बापर कुमदेवी विठ्ठले विठ्ठले बापर कुमदेवी विठ्ठले चित्त चेतन चोरोनी हो, चोरोनी चित्त चेतन चित्त सोनूरी गेले ओ, नमस्ते नमस्ते महादेव नमस्ते ओ, नमस्ते नमस्ते चित्त चैतन्य चित्त नवचिए नवचिए महादेव नवचिए 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 महादेव हरि से
गरिबी भरू विठ्ठले चित्त चैतन्य चोरून नेले नवसिये नवसिये माझे नवसिये पंढरीचे दैवते विठ्ठले तजरे अभिमान कान गुनियन तजरे अभिमान कान गुनियन तजरे अभिमान कान गुनियन तजरे अभिमान कान गुनियन गुण की सेवान मान अवमान गुण की सेवान मान अवमान तजरे अभिमान कान गुनियन तजरे गाल्यामध्ये दाबला असणारा जात असणारा ईसाजी राजांची प्रार्थना जशी जगदंबेने ऐकली, माऊलींची प्रार्थना जशी पांडुरंग परमात्म्याने ऐकली, तशी जगदंबेने ऐकली आणि त्याच्या मेंदूमध्ये एक विचार शिरला. शस्त्र होतं विवेकाचं. मनात विचार आला, इच्छाशक्ती जागृत झाली, सकारात्मकता प्रभावित झाली. मनाला एकदा सुटू शकतो, दोनदा सुटू शकतो, तिसऱ्यांदा का नाही. म्हणून हत्ती किती वेळ पाय आपल्या छातीवर ठेवतोय त्याचा अंदाज घेतला आणि एका अनाहूत क्षणाला हत्तीचा अंदाज चुकला. 6 इंच पाय वरती गेला आणि कारण तो हत्ती म्हणे स्वतःला शाबासकी द्यायचा प्रयत्न करत होता, कारण सगळे कुणीच बोलत नव्हते, चेअरअप करायचे विसरून गेले सगळे. तो म्हणला आपण आपल्याला शाबासकी देऊ सोंडेनी, पण सोंड पाठीला लागणं शक्य नव्हतं, तुटली होती. त्यामुळे अधिक प्रयत्न करण्याच्या नादात पाय उचलला गेला. 6 इंच पाय वरती गेला. यांनी मुका साधला, सरकन बाजूला घसरला, तानपट्टा हातात घेतला, दुसऱ्या हाताची पकड दिली, राजांना तिथून मुजरा केला आणि आता म्हणाला इकडे तिकडे वार करत बसायला नको, 10:30 वाजून गेलेत. सरळ म्हणाला गंडस्थळावर एक मर्मभेदी खाडकन घाव घातला. अशी रक्ताची चळकांडी उडाली. हत्तीचा 3.5 टन वजनाचा देह त्याला पेलवेना. घेरी आली, बेशुद्ध झाला, कोसळला. रक्ताच्या थारोळ्यामध्ये रक्तानं माखलेला येसाजी स्टेजवर त्याला बोलवलं. मोहरांनी भरलेलं ताट, एक शिरपेच, एक राजवेश. बादशाह म्हणाला ले लो और कुछ चाहिए तो मांग लो. कल्पना करा ना, त्याच्या जागी आपण असतो तर. मी तर लोकसभा विधानसभा तिकटच मागून घेतलं असतं पटकन, पण तो खानदानी होता. तो म्हणाला बस, एका मर्द मराठ्याच्या जीवाची किंमत 50,000 मोहरा. अरे याच्यापेक्षा आमचा राजा कितीतरी श्रीमंत आहे. वाह फकीरी क्या है अमीरी, दासी तेरे चरणों की. शिवबा राजांनी मेलो असतो तर आमचं स्मारक बांधलं असतं. आता जगलोय तर आमची घरधनी, माझी माय, माझी मातृभूमी, माझं स्वराज्य किती खुश होईल, किती आनंदात होईल. शेवटी एका राजाला, एका दैवताला, एका मातृभूमीला काय हवंय हो? तिच्या भक्ताकडून फक्त सेवा हवी आहे, निष्काम सेवा. आज तुमच्या माझ्याकडून अशी सेवा घडावी मातृभूमीची, देशमातेची, आपल्या परंपरेची, आपल्या समृद्धीची, आपल्या श्रीमंतीचा आपल्याला अभिमान पाहिजे. स्वामीजी म्हणायचे भारतातले लोक किती वाईट वागतात, कारण त्यांना स्वतःच्या श्रीमंतीचाच अभिमान नाही. परकी माणसं हात जोडतायत मानसिक शांततेसाठी ना, आम्ही तिकडे चाललोय. असं उलटा प्रवाह नको. आमच्याकडे प्रचंड मोठं सामर्थ्य आणि श्रीमंती आहे उज्ज्वल परंपरेची, ती जपावी. बस, मी आता माझं कीर्तन संपवणार आहे. मला माहिती आहे खूप वेळ झालाय, आपण खूप वेळ बसला आहात, घड्याळ खूप पुढे सरकलंय. पण एक मी नेहमी बऱ्याचदा कीर्तनात सांगत असते की आता ताई तुमचं कीर्तन झालं, तुम्ही एवढं सांगितलं, आता आम्ही काय करायचं? ऐकून झालं तेवढ्या पुरता प्रभाव बरा नाही. आपल्या पातळीवर आपण एवढंच करू शकतो. एका जंगलाला आग लागली होती आणि वणवा पेटला होता. एक साधू धावत होता, संन्याशी. एक पक्षी त्या जंगलामध्ये एका झाडाच्या शेंड्यावर बसला होता. तो साधू म्हणत होता की अरे बाबा सगळे उडून गेले पशु पक्षी, तू का बसलायस? त्यांनी एक उत्तर दिलं, ते उत्तर घरी घेऊन आज जाऊया. तो म्हणाला फल खाये इस पेड़ के गंदे किए हे पात. मी या झाडावर लहानाचा मोठा झालो, इथे माझा जन्म झाला.
इथली फळं खाल्ली, इथेच घाण केली. तसं या समाजामध्ये मी मोठा झालो, लहानाचा मोठा झालो, या मातीने मला मोठं केलं, समाज बांधवांनी मला जपलं, वाढवलं. मी इथेच लहानाचा मोठा झालो. कधी कधी वाईट कर्म केली ती इथेच केली. आता तो पक्षी असं म्हणतो, अब यही मेरा फर्ज है, जल जाऊं इसके साथ, जल जाऊं इसके साथ. तसं आम्हाला सुद्धा आमची आई आज आजारी आहे, आमचा धर्म आज धोक्यात आहे. आज आम्ही भाग्यवान आहोत, कितीतरी लोकांनी रक्त सांडलं, बलिदान दिलं ज्या कार्यासाठी. अशी आमची रामभूमी अयोध्या, इथं रामप्रभू स्वतःच्या सिंहासनावर विराजमान होणार आहेत येत्या काही वर्षांमध्ये, येत्या काही दिवसामध्ये. असा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा असा इतिहास, त्या इतिहासाचे आम्ही याची देही याची डोळा साक्षीदार आहोत. यापेक्षा परमेश्वराने काय चमत्कार दाखवावा. किती भाग्य आहे आमचं. हे भाग्य कायम जपून ठेवूया आणि यासाठी भगवंताच्या, समाजाच्या, या मातीच्या, आपल्या मातृपितृ देवतांच्या ऋणात राहूया. बस झालेली सेवा भगवंताच्या चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. आपण सर्वांच्या सुहृद श्रोत्यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करते. सावित्रीबाईंच्या पुण्यस्मृतीला मनापासून अभिवादन करते. उत्तम गायक वादक सर्व कलाकारांच्या ऋणात राहते. संयोजक परमादरणीय ठोंबरे सर आणि त्यांचे सर्व सहकारी, शिक्षक, या संस्थेचे सर्व पदाधिकारी, कार्यकारी सगळ्यांच्या ऋणात राहते आणि सेवेला विराम देते. ज्ञानेश्वरा.